राही रांगोळी अँड आर्टच्या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली सोप्या आणि सुंदर अशा रोजच्या 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आपण एक बॉर्डर रांगोळी काढणार आहोत. उंबऱ्यासमोर काढण्यासाठी अतिशय सुंदर अशी ही छोटीशी रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने एस टाईप शेप बनवून घेतला आणि त्याच्या दोन्ही टोकांना एक एक पानाचा आकार काढून घेतलेला आहे आणि बरोबर टोकांच्या समोर एक राऊंड असा शेप करून समोर आपण छोट्या छोट्या अशा 3-3 रेषा मारून घेतल्या आणि अगदीच रेषांच्या समोर रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन कलर डॉट्स देऊन घेतले. पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन भरून घेणार आहोत आणि मध्ये जे एक छोटेसे पान आहे त्यामध्ये येलो असा कलर भरून घेतला आणि बाजूलाच जी मधली रिकामी जागा आहे त्यावरती सुद्धा छोटे छोटे व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर बघू शकता अतिशय पटकन होणारी ही छोटीशी बॉर्डर रांगोळी. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. तर आपला हा फायनल लूक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर ही डेली यूजसाठी काढण्यासाठी रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण 2-2 अशा समांतर लाईन मारून घेणार आहोत. व्हाईट कलरच्या रांगोळीने बरोबर 2-2 लाईन मारून त्यांचे 2-2 असे टोके मोठा जो भाग आहे तो जॉईन करून घेतला. तर बघू शकता आपण 4ही टोके जोडून घेतलेत आणि मध्ये जो त्रिकोण तयार झालेला आहे त्यामध्ये आपण एक एक येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट्स देऊन घेणार आहोत. आणि बाजूची जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण एक एक व्हाईट कलरचा डॉट देऊन तोही थोडासा बोटाने प्रेस करून त्यावरती आपण 3-3 असे आणखी व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेतलेत. आणि बोटाच्या साहाय्याने आपण ते एक फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच अलगद अशा बोटाने आपण डॉट्सला पाकळ्यांचा शेप तयार करून घेतला. पटकन होणारी छोट्याशा जागेत सुंदर अशी ही रांगोळी आहे आणि फक्त तुम्ही व्हाईट कलरने किंवा तुमच्या आवडीच्या कलरने सुद्धा काढू शकता. तर बाजूच्या ज्या रेषा आहेत, बाजूचे जे त्रिकोण आहेत तिथे सुद्धा आपण 3-3 अशा रेषा मारून त्याच्या डोक्यावरती एक एक डॉट्स देऊन घेणार आहोत. तर तुमची रांगोळी काढण्याची जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे अंतर कमी जास्त करू शकता. तर बघा आपला हा फायनल लूक तयार झाला. बघूया 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरचे असे डॉट्स देऊन घेणार आहोत. राही रंगोली चॅनलवर नवीन असा तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रोजच्या रांगोळ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिजिट करत राहा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक छोटीशी कमेंट अवश्य करा. तर बघू शकता आपण व्हाईट कलरचे डॉट्स काढून त्याच्यावरती खाली फांद्या अशा काढून घेतलेल्या आहेत आणि बाजूलाच डेट म्हणून ग्रीन कलर थोडा थोडा टाकून घेतलेला आहे सर्व डॉट्सच्या बाजूला आणि व्हाईटच्या डॉट्सवर लाईट असा ब्ल्यू कलर स्प्रेड केला. तर आपण हा एक फुलांचा गुच्छ अशी रांगोळी काढणार आहोत आणि अगदीच फांद्यांवरती छोटी छोटी अशी ग्रीन कलरने लाईट अशी ग्रीन पोपटी कलरने पाने काढून घेतलीत.
आणि आपण खाली गुच्छावरती 2 पानेसुद्धा मोठी अशी काढून घेणार आहोत. त्यामध्ये लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला. काडीच्या साहाय्याने त्यावरती आपण रेषा मारून घेतलेल्या आहेत. सुंदर असं कलर कॉम्बिनेशनमध्ये आपला हा फुलांचा गुच्छ रांगोळी तयार होते. किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. तर पानांवरती सुद्धा आपण व्हाईट आणि ब्ल्यू असे कॉम्बिनेशनचे डॉट्स देऊन वरती एक ऑरेंज कलरचा डॉट्स देऊन घेतला आणि वरच्या डॉट्सला सुद्धा एक फुलांचा असा काडीने शेप तयार करून घेणार आहोत. तर बघा आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोट्याशा जागेतील छोटीशी पटके होणारी रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने एक तुऱ्या टाईप शेप काढून घेतला आणि बाजूला छोटे छोटे असे आपण राऊंडमध्ये त्यावरतीच रेषा मारून घेतल्या आणि रेषांवरती सुद्धा आपण छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत. अगदीच ही रांगोळी फ्री हँड रांगोळी आहे. तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन, पाने, फुले, कळ्या काढू शकता. आणि डॉट्सवर आपण खाली एक फूल काढून घेणार आहोत. पानांमध्ये सुद्धा लाईट ऑरेंज आणि पर्पल कलर थोडा थोडा स्प्रेड केला आणि फांदीवरती सुद्धा छोटी छोटी अशी पाने काढून घेतलेली आहेत. तर बघू शकता आपण फुलामध्ये लाईट असा ऑरेंज कलर भरणार आहोत. अगदीच पटकी होणारी छोटीशी ही रांगोळी तुम्ही रोज मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. तर आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.